कार्यालय चालू आहे, काम चालू आहे, हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते. 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं. वाल्मिक कराड माझा माणूस आहे. आज मला त्याची आठवण येते. थेट हजारो लोकांच्या गर्दीमध्ये एका सभेमध्ये धनंजय मुंडे यांची कबुली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण तापलंय. तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी राज मोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय व्हायरल बातमी या चॅनलवरती. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे सर्वच पक्ष जे आहेत सध्या या ठिकाणी जे आहे स्वतःच्या सभा व राजकीय सभा वगैरे घेण्यामध्ये मग्न आहे आणि सर्वच पक्ष आपापल्या जे जिल्हे आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना निवडणुका लढवायच्या त्या ठिकाणी सभा घेताना दिसत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल जे आहे धनंजय मुंडे यांची परळीमध्ये सभा पार पडली. परंतु सध्या धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेली साडेसाती संपवण्याचं नाव घेत नाहीये. कारण एक झालं की कुठलं ना कुठलं प्रकरण त्यांच्या मागे लागतंय किंवा त्यांच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये आरोप होताना दिसत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे वाल्मिक कराड हे प्रकरण त्यांच्या मागे किती हात धुवून लागलं होतं आणि या प्रकरणामध्ये त्यांचं नाव देखील मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं होतं असं बोललं जात आहे. आणि या प्रकरणामध्ये फक्त त्यांच्यावरती आरोपच झाले नव्हते, तर या प्रकरणामध्ये त्यांना जे आहे जवळपास आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. परंतु काल पार पडलेल्या सभेमध्ये पुन्हा एकदा त्यांनी वाल्मिक कराड हा आपला माणूस आहे आणि त्याचा शोध चालविला होता हे दाखवून दिलंय. तर कसं आपण ते पाहूया. सर्वात अगोदर कालच्या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे बोलतात, मला माहिती आहे आपला एक माणूस सध्या आपल्यामध्ये नाहीये. काही कारणास्तव काही अडचणीमुळे तो आपल्यापासून दूर गेलेला आहे. परंतु तो जो माणूस आहे त्याची मला खूप मोठ्या प्रमाणात आठवण येत आहे. आजपर्यंत सेवा करत आलाय. 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं. जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो. आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे, हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच. म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठे कमी पडला असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो. एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या सहकार्याकडे सहकार्याच्याच नजरेने पाहतो आणि मला त्यांची गरज आहे किंवा मला त्यांची दया वगैरे येते या प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं. तर समोर धनंजय मुंडे म्हणतात, गेल्या काही दिवसापासून आपल्या ज्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती बसत होता ते ऑफिस बंद आहे आणि त्या ठिकाणावर आपण जी गोरगरिबांची मदत करत होतो ती मदत आता करू शकत नाहीये. आणि यानंतर जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या एका क्षणामध्ये लक्षात आलं की धनंजय मुंडे नेमकं कोणाबद्दल बोलत आहे. कारण धनंजय मुंडे फक्त तेवढंच बोलले नाही तर शेवट त्या ठिकाणी बोलत असताना म्हणाले, काय खरं आणि काय खोटं हे न्यायालय ठरवेल, परंतु सध्या आपला माणूस आपल्यामध्ये नाहीये. आणि त्यानंतर त्या सभेमध्ये आलेल्या हजारो गर्दीच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली की धनंजय मुंडे थेट वाल्मिक कराड यांच्याबद्दलच बोलत आहेत. परंतु मित्रांनो, एकीकडे धनंजय मुंडे स्वतःची गाडी जी आहे पट्टीवर आणण्याचं काम करत आहे. कारण त्यांना माहित आहे वाल्मिक कराड या प्रकरणामुळे त्यांचं नाव जे आहे मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे. फक्त त्यांचं नावच डॅमेज झालेलं नाही तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि पक्षामधून देखील ते साईडलाईन झाले. एकीकडे संपूर्ण प्रकरण घडलं, परंतु दुसरीकडे जे आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी थेट त्या ठिकाणी वाल्मिक कराडचं समर्थन केलं किंवा मी वाल्मिक कराडच्या सोबत उभा आहे हे लोकांना दाखवून दिलंय. तर मित्रांनो, कालच्या सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड बद्दल जे वक्तव्य केलं किंवा ते जे काय बोलले त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा एकदा होणार आहे. तर त्या संबंधित सर्व अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल, व्हायरल बातमी चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा.